नमस्कार, स्वागत आहे तुमचे आईच्या राज्यात या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण छान अशी अंडा ब्रेड पकोडा ही रेसिपी करणार आहोत। होणारी पटकन झटपट होणारी आणि कमी साहित्यात। चला सुरुवात करूया आणि अगदी वेगळ्या पद्धतीने। इथे मी गॅस चालू केला आहे आणि त्याच्यावर आपण ही जी फोडणी घालतो ते भांडं ठेवलेलं आहे। पटकन होणारी आणि मुलांना तुम्ही ही डब्यात सुद्धा देऊ शकता, इतकी सुंदर रेसिपी आहे। थोडंसं आपण तेल घालूया आणि याच्यासाठी काय काय साहित्य लागतं मी तुम्हाला दाखवते। इथे मी उकडलेली 2 अंडी घेतली आहेत। इथं मी चीज घेतलेला आहे हे, आणि एकदम कमी साहित्य म्हणजे आपण आमलेटला जे वापरतो, हिरवी मिरची, कांदा, मीठ आणि कोथिंबीर। आणि ब्रेडचे स्लाइस घेतलेत, ही मी असे गोल करून घेतलेले आहे। आणि एक फेटलेलं अंडं घेतले। आणि जर हवा असेल तुम्हाला तिखट तर थोडंसं आपण लाल तिखट पण वापरूया। चला आता हे आपलं पॅन तापतंय आणि जास्त तापून द्यायचं नाही, तर अंडं उडेल। आता हे जे अंडं आहे उकडलेलं, मी आधीच अंडी उकडून आणि सोलून ठेवली आहे। छान असं हे अंडं आपण याच्यामध्ये शेकून घेऊया। आता इथलं आपण अंडं हे जे थोडंसं परतून घेतले, त्याच्यावर आपण काय करायचं, एक अंडं ह्याच्यात थोडं मीठ घातले आणि छान असं खलवून आपण हे सुद्धा इथं असं ओतून घेऊया। त्याच्यामध्ये थोडासा कांदा घालूया, बारीक चिरलेली हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर, हवा असेल तर थोडंसं अजून मीठ, थोडंसं लाल मिरची पावडर, आणि हे चीज घेतलेलं आहे। हे आपण डायरेक्ट चीज याच्यावर किसून घ्यायचं आहे। जर हवा असेल तुम्हाला तर चीजचं स्लाईससुद्धा तुम्ही वापरू शकता। मुलांना चीज जर घातलं तर मुलांना तो पदार्थ खूप आवडतो। आणि आपण जी ब्रेडची स्लाईस करून घेतले तो स्लाईस मी याच्यावर असा छान असा दाबून घेते। आता आपण असं हे ताट झाकायचं आणि ताटावर हे काढून घ्यायचं अशा पद्धतीने, आणि पुन्हा आपण हे याच्यामध्ये भाजायला ठेवून द्यायचं अशा पद्धतीने। आता आपण हे असं ताटावर असं करायचं आणि पुन्हाच ह्या पॅनमध्ये घेऊन आपण दुसरी साईडसुद्धा आपण आता अशी शेकून घेणार आहोत। या पद्धतीने अशी छान अशी खरपूस भाजून घ्यायची। अशा प्रकारे आपला ब्रेड पकोडा छान तयार आहे। आणि आता आपण हा दोन्ही बाजूनी छान असं कुरकुरीत भाजून घेतला आहे, बघू शकता तुम्ही। असं छान एखाद्या सुरीच्या साहाय्याने वगैरे पलटी मारायचं। आणि आता मी हा असं काढून घेते। काढून घेतल्यावर आपण काय करायचं, याच्यावर छान असं थोडासा कांदा घालायचा आहे, थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं असं लाल मिरची पावडर भुरभुरायची। आणि आता मी तुम्हाला छान असा हा कट करून दाखवते, बघू शकता तुम्ही किती छान दिसतोय। झटकीपट आणि मुलांच्या टिफिनसाठी तर अगदी छान अशी ही रेसिपी आहे। चला आता मी हा छान तुम्हाला कट करून दाखवते। अशा प्रकारे आपला अंडा ब्रेड पकोडा छान अशी रेसिपी तयार झाली। आपण जे चीज घातले ते किती छान असं मेल्ट झाले तुम्ही बघू शकता। मी तुम्हाला इथं कट करून दाखवले। मुलांच्या टिफिनसाठी अतिशय अत्यंत सोपा आणि छान असा हा पदार्थ आहे। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत थँक्यू, बाय।